नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये पूजा आहे, गावकीची पूजा आहे। दरवर्षी असते तशीच ह्या वर्षी पण आहे आणि तिकडे बायका वगैरे सर्व प्रसिद्धीला गेल्यात, तिकडे आपल्याला पण जायचं आहे। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। चला तर आपल्याला तिकडे जेवण बनवतात, तिकडे त्या साईडला जायचं आहे। आणि ते बघा त्या साईडला मंडप पण झालेला आहे। जेवण बनवायला ना जाता। चला इकडे आई काय करताय? आंबा नको नको, हा बाई इकडे आंबा खातोय किशोर। हे बघा इकडे सर्व गावातल्या बायका बसल्यात, झाली सुरुवात। इकडे जेवणाची तयारी चालू आहे, जेवण पण बहुतेक झाला। हा बघा ह्या साईडला हे बघा इकडे टोमॅटो बारीक कापते, इकडे वाटण भाजून झालेलं आहे। हे बघा काय चहा बनवता? या साईडला भात ठेवलेला आहे आणि त्या साईडला भाजी आहे काय? मटकीची भाजी नको। बघा इकडे पुरणपोळीची तयारी इकडे आत्या पीठ मळते। ती काय खीर? खीर बनवायला ठेवलेली आहे ना, नैवेद्यासाठी खीर आणि पुरणपोळी। हे बघा इकडे नारळ फोडताय, हे कशासाठी नारळ? मोदक बनवणार आहे। काय घेऊन जातात? वाटण ना। हे बघा भाजीसाठी वाटण काढायला जातात। भजन आहेत काय संध्याकाळी? संध्याकाळी भजन आहे, जागरण आहे आज। जागरण आहे सांगा। गेल्या वर्षी पिक्चर होता ना। गरमी भरपूर आहे ना, आणि इकडे पुरणपोळीची तयारी करतात। हे बघा डाळ पाट्यावरती वाटून घेत आहे, प्रत्येक जण म्हणजे काम करतायत। कोण वाटण घेऊन जात आहे, कोण भाजी कापते, कोण डाळ। काय हा लाडवांचा पीठ? पाण्याचं जार झालं। बाबा चहा पित आहे, गावकीची पूजा ना। भजन कुठलं? मोरातल्या नाही नांदगावचे ना? हा आणि पूर्ण वालोटी, उसरोली, मडगाव, नागगाव पब्लिक सगळं येणार आहे। त्यांच्यासाठी जेवण वगैरे जेवायला या, सांगा इकडे तुळशीची पानं ना, तुळशीची पानं। चहा सोबत फरसाण। हा कॉमेडी बुवा आहे, फरसाण लपवते की काय? हे बघा इकडे डाळ बॉईल करायला ठेवलेली आहे, मटकीची भाजी ना, मटकीची भाजी। हा झाला काय? इकडे चहा नाश्ता चालू आहे। करायची
मटकीची भाजी आहे. मटकीची भाजी आहे. कोथिंबीर मस्तपैकी टाकून झालेली आहे भाजीमध्ये. भाजी झाली हो. भाजी एकदम तयार झाली ना. भाजी झाली ना तयार. भाजी तयार झाली. आता हे बघा इकडे मोदक बनवायची सुरुवात झाली. सर्व मोदक बनवायला बसले. मस्त आलाय ना. मस्त. इकडे डाळीसाठी फोडणी हे बघा ह्या साईडला पुरणपोळी बनवायची सुरुवात झाली. चुलीतली माती लावू याच्यावर. एकच मिनिट. पाखरू मुतलंय. लाटणी एक साईड नाही का. पुरणपोळी. हो खारी खोड्यातला. मग भरड आहे. हे बघा इकडे चिनू आली आणि काऊ. एक चिऊ एक काऊ. काऊ काय बोलते. हे बघा ह्या साईडला पुरणपोळी चालू आहे आणि इकडे मोदक लाडू चालू. इकडे लाडू सब बनवत आहे. हे उपास करायला.
आता मध्ये ही पण मोकळी झाली आता ही पण वाईट करतो का राशन दिलं तो आहे ना इकडे केली बारीक करून घेतात प्रसादीसाठी. इकडे आईनी मोदक ठेवलेले आहेत वाफेला. हे बघा इकडे मोदक ठेवलेले आहे ते वाफलेले आहेत. हे बघा आता उतरून घ्यायचे आहेत आपल्याला. पान पाहिजे तर खाली टाकायचं. चला तर मंडळी आपण पूजेच्या इथे चाललंय आणि सर्व गेली तिकडे पूजेच्या इथे आणि आपण पण चाललंय. तिकडे आरती चालू झाली. चला. आनंद पूजन भावे माता पिता
विद्या त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं भवति मूर्ति। श्री सत्यनारायण भगवान की जय। राम देवता करधाई माते की जय। सदा सर्वदा निधारणावा हे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हे सिंहासन मोरया मी बाळताने तुझीच सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे भाजी भाजी मेथीची आणि दक्षता माझ्या प्रीतीची. आता मेथीची भाजी भेटते की काय? खुर्ची द्या बसायला. नाव तर माहीत नेमका बंद पडला तेव्हा. दोनदा आणला तो ह्याचा पण सिद्धेचा पण आहे. इकडे बाबू गेली ना आता आला. काय करायचं काय का मी काय तू बाजूला वाटला आता वाटला ऐकवा वाटला. ह्याच्याकडून सुद्धा 50 रुपये देणगी. धन्यवाद. हरेश चव्हाण आणि वैदेश सर यांच्याकडून समाजाचे उपाध्यक्ष आनंद पटेल पुष्पमालिका अर्पण करते. तसंच लक्ष्मण धनावडे यांना सुद्धा छोटीशी पुष्पमालिका अर्पण करत होते त्यांनी स्वीकारायचे. सपने यांना सुद्धा छोटीशी पुष्पमालिका अर्पण करीत होते त्यांनी स्वीकारायचे आहे. तसंच रामचंद्र धनावडे यांना सुद्धा छोटीशी पुष्पमालिका अर्पण करीत होते त्यांनी स्वीकारायचे आहे. बघा इकडे जेवणाची बेल झाली आणि सर्व जेवायला बसलेत लहान मुलं. इथं धनावडे इकडे छोटीशी पुष्पमालिका अर्पण करीत होते त्यांनी स्वीकारायचे आहे. इथं धनावडे आणि रामचंद्र धनावडे आशीर्वाद पटेल काशीनाथ धनावडे यांना कृष्णा शिंदे
जेव्हा जेव्हा शिंदे यांना सुद्धा यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने छोटीशी पुष्पमालिका अर्पण करतात. त्यांनी स्वीकारायचे. घाम फुटला घाम जेवताना. पाणी ह्या कान पाणीवाडा राहायचं नाही. दत्ताराम केशव धनावडे यांना सुद्धा छोटीशी पुष्पमालिका अर्पण करतात. महादेव धनावडे यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने छोटीशी पुष्पमालिका अर्पण करतात. त्यांनी स्वीकारायचे. कृष्णा शिंदे छोटीशी पुष्पमालिका अर्पण करतात. ते त्यांनी स्वीकारायचे. मनोहर रामदेव पवार हे बघा जेवणामध्ये आज पापड, डाळ भात, लोणचा, खीर, मोदक, मटकीची भाजी आणि पुरणपोळी एवढे सारे पदार्थ आहेत आपल्याला. त्या साईडला भजन चालू आहे. आज पूजेसाठी भजन ठेवलेले आहेत. भजनाची तयारी. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वागताचा मुलगा करून 9 दिवस माझ्या आईवडिलांना नमस्कार करून तसेच माझे गुरुवर्य यांच्या चरणाचे नतमस्तक करून मी माझ्या हरिभजनाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. Thank you.
गणपती बाप्पा बघा हा राजा मला न्यायला आलेला, जिकडे जाते तिकडे माझ्या पाठीकडूनच येते. चल जा याचं ना, चल. चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा, बाय बाय.